केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांनी घेतली जवानांची भेट। जम्मू काश्मीर दौऱ्यावर जवानांशी साधला संवाद। उद्या गुजरातच्या भुज एअरबेसलाही भेट देणार। काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय वेबसाईट्सवर 15 लाख सायबर हल्ल्यांचे प्रयत्न करणारे हॅकर पाकिस्तानी असल्याचं उघड। आगामी निवडणुकांसाठी फेर प्रभाग रचना करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच। तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। मात्र पक्षातील गळती रोखण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणार। लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचंही केवायसी होणार। बीडच्या आष्टीतील वनवेवाडी गावचं विक्रीला। खरं तर रस्ता नाही, एसटीच्या फेऱ्या नाहीत, मोबाईलला रेंज नाही। मुख्यमंत्र्यांनी गाव विकत घ्यावं, गावकऱ्यांची मागणी। महाराष्ट्राची पाण्याची चिंता वाढली। राज्यातील धरणांमध्ये 28% पाणीसाठा। मुंबईच्या 7ही धरणांमध्ये 19% पाणी। पुणे विभागात फक्त 21% जलसाठा। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध। कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार। रविवारी अंकली टोल नाक्यावर आंदोलन। सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय। आणि राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याचा ऑरेंज अलर्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।